युतीमध्ये धुसफुसत असलेली पोस्टर वॉरची धग आज पुन्हा एकदा भडकली आणि याला कारण ठरलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र तरुण भारत। भाजपचं सरकार जर निजाम असेल तर मग सेना सत्तेत कशी? ज्यांनी दलित वस्त्यांवर हल्ले केले, कसलेही आंदोलन पुकारून हप्ते स्वीकारले, त्यांना रजाकार म्हणायचं का? असा जहरी प्रश्नही तरुण भारतमधल्या एका लेखामधनं सेनेला विचारण्यात आलाय। त्यामुळे सेना भाजपमधली कुरघोडीचं जे राजकारण आहे, एकमेकांची शेरेबाजी टोलेबाजी जी आहे ती आता त्याच्यामध्ये तरुण भारत अर्थात संघाने देखील उडी घेतली आहे। भाजपचं सरकार जर निजामाचं असेल तर अनंत गीते, रामदास कदम, दिवाकर रावते हे सरकारमधले सालार जंग की कासिम रजवी असा सवाल विचारण्यात आलाय। जय भवानी जय शिवाजी म्हणत दलित वस्त्यांवर हल्ले करणारे, आंदोलन करून हप्ते स्वीकारणाऱ्यांना रजाकार म्हणायचं का, हा देखील प्रश्न यावेळी विचारण्यात आला। विधानसभेत शिवसेना मागे पडली, याला कारण चुकीचे अंदाज। लोकसभेतल्या विजयाला मोदी लाट कारणीभूत होती हे लक्षात न घेताच सेनेने आपला बेडूक फुगवला। महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी हा आव्हानला जात असेल तर शिवसेना आपली वैचारिक फरफट करून घेतेय, असं देखील या मुखपत्रातनं या लेखामध्ये म्हणण्यात आलंय। आपण काहीही करू, कसंही बोलू आणि लोक आपल्या पाठीशी उभे राहतील असा गैरसमजात राहण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत, असं तरुण भारतमध्ये म्हणण्यात आलं। अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्या सोबत आहेत। सरिता, याच्या आधी आपण बघितलेलं होतं सेना भाजपच्या कशा प्रकारे एकमेकांवर कुरघोड्या चालू होत्या, त्यात आता पोस्टर वॉर आणि आता संघाने त्याच्यामध्ये घेतलेली उडी, काय चर्चा आहे नागपूरमध्ये? खरं पाहिलं तर हा अत्यंत महत्वाचा असा संकेत आहे, कारण ह्या आधी सुद्धा अनेक वेळेला उद्धव ठाकरे असो, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असो, या सर्वांवर टीका, नरेंद्र मोदी असो, देवेंद्र फडणवीस असो, यांच्यावर टीका सामन्यातून किंवा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या मार्फत सातत्यानं होत होती। मात्र त्याला उत्तर स्वतः मोदी किंवा फडणवीस हे देत नव्हते। आता हे उत्तर देण्याची ही जी जबाबदारी आहे ही थेट संघानं घेतली असं आपण म्हणू शकतो। आणि संघाने आज जी ही उत्तरं दिली आहे त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या लिहिल्या गेलेल्या आहेत त्या अशा गोष्टी आहेत ज्या भाजपाने तरी दरवाजाच्या पाठीमागूनच चर्चेत नेहमी म्हटलेल्या आहेत। मग हफ्ता वसुलीची गोष्ट असो किंवा अशा पद्धतीचं की या सरकारमध्ये लोक राहतातच का, त्यामुळे आज हे सर्व भाष्य त्यांनी समोर येऊन केलेलं आहे। अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे अश्विन, की आज अलाहाबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होत असताना हा लेख इथे आलेला आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांनी 2 दिवस आधीच मोदींची तोंड भरून स्तुती केली आणि संघ जरी सातत्यानं म्हणत असला की आम्ही राजकारणात नाही, तरीही जेव्हा नरेंद्र मोदी किंवा नरेंद्र मोदी सरकारची गोष्ट येते त्यावेळेला मात्र संघ, सरसंघचालक स्वतः नेहमीच खंबीरपणे मोदी सरकारच्या पाठीमागे उभे आहेत। त्यामुळे थोडंसं थांबवतो तुम्हाला, शिवसेनेच्या नीलम गोरे आपल्या सोबत आहेत। नीलमताई, जो प्रश्न संघाने विचारलेला आहे की निजामाचं जर सरकार असेल, निजाम जर सत्तेत असेल तर मग शिवसेना सत्तेत कशी, काय प्रश्नाचं उत्तर आहे या शिवसेनेकडे? मला असं वाटतं की संजय राऊतांनी केलेलं जे विधान आहे त्या विधानाच्या संदर्भात त्यांनी ते सगळं म्हटलेलं आहे। पण मुळात कुठल्याही राजकारणातलं एक वाक्य जेव्हा आपण विचार करतो एखाद्या पक्षाच्या म्हणण्याबद्दलचा, त्याच्या आधीच सुद्धा काहीतरी एक भूमिका असते। आणि म्हणून मी संजय राऊतांच्या स्टेटमेंटमध्ये जाण्यापेक्षा याच्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवतीर्थावरच्या सभेमध्ये किंवा एरवी सामनामध्ये काय मुद्द्यांवर टीका केलेली आहे गव्हर्नमेंटमध्ये, त्याच्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा जो 90-92 सालापासून संपूर्णपणे अत्यंत प्रिय असा मुद्दा होता हिंदुत्ववाद्यांचा, त्याबद्दल आपण काय प्रगती केली, मंदिर वही बनाएंगे नहीं लेकिन तारीख नहीं बताएंगे, ही टीका केली शिवसेनेने। याच्यामध्ये आम्ही हिंदुत्व कुठे सोडलं, कुठे सोडलं हिंदुत्व? दुसरं असं आहे की हे जे आरोप आहेत ना खंडणी वगैरेचे, सरकारमध्ये गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत, याच्यामध्ये जिथे कुठे त्यांना तथ्य दिसेल। आणि आम्ही पूर्वी सुद्धा ज्या ज्या वेळेला लोकांनी अशी टीका केलेली आहे त्यावेळेला हेच सांगितलेलं आहे की तुम्ही आता नागपूरच्या बातमी ही आपण राज्यामध्ये बघतोय, नागपूर शहरामध्ये ज्या प्रकारच्या घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता ना, कुठे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तुम्हाला चूक दिसली असेल तर। पण या अशा काहीतरी नेहमीसारख्या टीका, ज्या टीका म्हणजे खरं टीकेत सुद्धा काहीतरी नाविन्य असायला पाहिजे। एक तर ही जी ज्या लेखकांनी लिहिलेला आहे लेख ते RSSचे अधिकृत प्रवक्ते आहेत किंवा नाही हे एबीपी माझाला आणि तुम्हाला जास्त माहिती असेल, कारण या लेखकांनी जे त्यांच्या मनातला मतभेद व्यक्त केला आहे तो प्रत्येकाला व्यक्त करायचा अधिकार आहे। तर मला असं वाटत नाही की कोणी आमच्या शिवसेनेवरती खंडणीच्या संदर्भात टीका केली किंवा त्याचा जो मथळा आहे की सेनेचा तोल सुटला,
पाकिस्तानच्या व्हिजिटच्या संदर्भामध्ये, पाकिस्तानच्या भेटीच्या संदर्भात वारंवार शिवसेनेने प्रश्न विचारले की एका बाजूला सैनिकांना मारलं जात आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानशी आपली जी बोलणी आहेत ती सगळी गुळमुळीत स्वरूपात चाललेली आहेत. ठीक आहे, परराष्ट्र नीतीमधून नरेंद्र मोदी यांनी जे काही अमेरिकेची भेट दिली त्याच्याबद्दल सामनाने चांगले शब्द सुद्धा बोललेले आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानच्या नीतीबद्दल असेल, राम मंदिराच्या संदर्भामध्ये असेल किंवा अन्य हिंदुत्वाचे विषय जे असतील या संदर्भामध्ये शिवसेनेने जो विरोध केला आहे आणि इतर गोष्टींमध्ये मेट्रो किंवा या विषयातला जो विरोध आहे तो लोकांच्या भूमिकेच्या संदर्भात आहे आणि आम्ही कुठेच नाहीये. लोकसभेची संपूर्ण जी आमचं होतं ते त्यांच्यामुळे आलं, नरेंद्र मोदींमुळेच आमचे लोक निवडून आले. ठीक आहे, आम्ही त्याला बरोबर होतो. आमची पण मतं भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या लोकांना मिळालेली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या वादांच्या मधून ज्या कारणाने म्हणजे 122 आमदार भारतीय जनता पक्षाचे आणि 63 आमदार शिवसेनेचे, आम्ही दुसरी मोठी महत्वाची पार्टी आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारलं त्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये नंतर समझोता होऊन युती तुटल्यावरती सुद्धा आपण राज्य करतोय आणि ज्या मंत्र्यांच्या चौकशीचा निर्णय स्वतः अपरिहार्यपणे घ्यावा लागला मुख्यमंत्र्यांना आणि अशा वेळेला आम्हाला कसं काय खंडणीखोर म्हणता? अरे तुमच्या मंत्र्यांच्या निलमताई म्हणूनच त्याने प्रश्न विचारला की युती तुटल्यानंतरही जर तुम्ही एकत्र आलेला आहात तर मग आता निजाम वगैरे ही भाषा का? त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? याच्यावरती संजय राऊत आमच्या पक्षाचे नेते आहेत, मी त्याच्यावरती काही भाष्य करणार नाही. त्याच्यानंतर सामनामध्ये परत अमेरिका भेटीच्या बद्दल काही चांगले शब्दही आलेले आहेत. कुठल्याही वृत्तपत्रामध्ये रोज एखाद्या पक्षाची स्तुतीच करावी असा काही नियम किंवा काही कायदेसंहिता बनवली असेल तर मला माहित नाहीये. पण जसं तरुण भारत एक स्वतंत्र मुखपत्र आहे की RSSचं मुखपत्र आहे की नाही मला माहित नाही, तसं वाक्य तर मी त्याच्यावर वाचलेलं नाहीये कधी. तर सामनाचं शिवसेनाचं मुखपत्र आहे सामना जी आहे ती आणि म्हणून सामनाचे पक्षप्रमुख जी भूमिका मांडतात तर त्याच्यामध्ये जसं 10 वेळेला टीका झाली तर 10 वेळेला चांगलं सुद्धा बोललेलं असतं. एवढं हळूहळू खंडणी वगैरे सुद्धा काढताय प्रत्येक गोष्ट, चौकशी करू शकता ना. ठीक आहे निलमताई, एक जाता जाता फक्त शेवटचा प्रश्न, तुम्ही जे सांगताय त्याच्यातनं असा सूर निघतोय की याच्या पुढे देखील अशा पद्धतीने अशा भाषेमध्ये भाजपवर टीका होऊ शकते मग सामनामधनं? काय माहितीये, भाषा किंवा त्याच्यामधलं जे शब्द असतात त्याच्यापेक्षा माझं म्हणणं असं की शिवसेनेची अस्वस्थता जी आहे केवळ सत्तेपुरती नसून ती अस्वस्थता जी आहे ती जो अजेंडा अनेक वर्षापासून ज्या काळात युती होती त्या अजेंड्याचं काय हा त्याचा मथितार्थ आहे, एवढंच मी सांगते. ठीक आहे, ठीक आहे. निलमताई खूप खूप धन्यवाद. सविस्तरपणे आपण आमच्याशी या सगळ्या संदर्भात बोललात त्याच्याबद्दल. सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सरिता, अगदी थोडक्यात शिवसेनेने असं म्हटलंय की या सामनामधनं आपण अशा प्रकारे जेव्हा टीका करत असतो तेव्हा कौतुक देखील करत असतो. थोडक्यामध्ये अगदी बरोबर, पण ते कौतुक जर का आपण बघितलं अश्विन तर मला वाटतं ते पुरेसं नाही आहे भाजपासाठी आणि संघासाठी. आणि खास सरसंघ चालकांनी जी मोदी सरकारला घेऊन आपली भूमिका ठेवलेली आहे, गंभीर पाठिंबाच दिला नाही तर 2 दिवस आधी तोंड भरून मोदींच्या भाषणाची स्तुती सुद्धा केली आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीची टीका सामन्यातून होते ती संघाच्या जिव्हारी लागली आहे हे दिसतं आहे आणि ह्याची कुठेतरी चर्चा आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत होणार इतक्या गांभीर्याने जर का जसं नीलमताई म्हणाल्यात तसा हा संपादकीय पानावरचा हा स्तंभ आहे. मात्र हा स्तंभच त्यांनी संपूर्णरित्या त्याला अशा प्रकारचं पूर्ण त्यांनी चालवलं आहे ज्या पद्धतीनं, त्यातून असं लक्षात येतं की अत्यंत गंभीरतेने हा विषय त्यांनी घेतलेला आहे. अश्विन.